मी निवडणूक आयोगाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पण ज्या पद्धतीनं झारखंडचा आणि वेस्ट बेंगॉलचा बदलवला गेला होता की निवडणुका जाहीर झाल्याबरोबरच केला होता, पण रश्मी शुक्लाला इतके दिवस का लागलेत, हा एक प्रश्न अनुत्तरित अजूनही आमच्या मनात आहे. पण यांना आता त्या पदावरून हटवलं गेलं, पण त्यांना निवडणुकीच्या कुठल्याही या व्यवस्थेमध्ये त्या राहिल्या नाही पाहिजेत, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, एवढी आमची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. रश्मी शुक्ला ह्या भाजपसाठीच काम करत होत्या. त्यांनी आमचे विरोधकांचे फोन सातत्याने टेप केले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले होते. आम्ही राज्य सरकारला वारंवार सांगितलं की अशा अधिकाऱ्याला महत्त्वाच्या पदावर बसवू नका. पण 2 वर्षाचं अवैध एक्सटेन्शन देऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी या रश्मी शुक्लाला या पदावर बसवलेलं होतं. त्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केल्यात. निवडणूक आयोगाने त्या तक्रारीची दखल घेतली, पण इतका वेळ का लागला हा एक प्रश्न आमच्याजवळ अनुत्तरित आहे. भाजपसाठी सरळ काम करणारी ह्या अधिकारी होत्यात, हे याच्यातून स्पष्ट होते. यांना कुठल्याही निवडणुकीशी संबंधित पदावर बसवू नका, एवढी आमची निवडणूक आयोगाला बिलकुल असावी नाही. त्याला 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. त्यामुळे कार्यकाल संपला असल्यानंतर त्यांना घरी पाठवलंच पाहिजे. पण तरी राज्य सरकारची काही कृपा झाली आणि त्यांना निवडणुकीच्या संबंधित कुठल्याही भागामध्ये ठेवू नये, एवढं आमची, कारण की आखरी निष्पक्षपाती या पदावर मुख्य महासंचालक बसला पाहिजे, ही मागणी आमची मागच्या काळातही होती. हे पद राज्याच्या पोलीस विभागातलं महत्त्वाचं आणि प्रमुख पद आहे. जेव्हाच्या रश्मी शुक्ला या पदावर बसल्यात, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला होता. त्या ठिकाणी सिनियर IPS अधिकाऱ्याची पोस्टिंग व्हावी आणि राज्यामधली ही गुन्हेगारी त्यांनी संपवावी, ही भूमिका आमची राहणार आहे. बघा, ते त्यांचं मत आहे आणि आम्ही काँग्रेसकडून कुठलीही भूमिका त्यांच्याबद्दलची मांडलेली नाही. प्रत्येकाला निवडणुका लढायचे की नाही लढायचं तो त्यांचा व्यक्तिगत अधिकार आहे. मी काही म्हणणार नाही. जरांगे पाटील साहेब स्वतः सक्षम आहेत, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता की नाही होता ते त्या पद्धतीचं मत ते मांडू शकतात. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही, त्याच्याबद्दलचं मी कुठलं वक्तव्य करणं बरोबर नाही. मोदी जी का दबाव था, केंद्र सरकार का दबाव था. झारखंड का DG तुरंत बदला जाता है, लेकिन महाराष्ट्र का DG बदला नहीं जाता है. वो अवैध क्योंकि उनकी नियुक्ति जो की थी वो गलत थी. 2 साल का एक्सटेंशन ये पद पे दिया गया था, ये दे नहीं सकते, लेकिन सरकार ने अपने फायदे के लिए इस तरह की उनकी पोस्टिंग की थी. केंद्र सरकार ने उनको मान्यता दी थी, इसलिए मैंने मोदी जी के ऊपर आरोप लगाया. अभी आप खुश हैं? हम लोग खुश और दुख की बात नहीं है. आखिर ये संविधानिक पद्धति से ये सब व्यवस्था चलना चाहिए. ये पद जो होते हैं, IPS और IAS पद जो होते हैं, ये किसी के उपकार के नहीं होते. ये राज्य के जनता के हित के लिए होते हैं और राज्य के जनता के पसीने से ये लोग पगार इनको दिया जाता है. तो इसलिए राज्य के जनता के हित के लिए इनके माध्यम से निर्णय होना चाहिए, ना कि कोई पार्टी के लिए ये लोग काम करें. ये हमारी मानसिकता. और IAS IPS अधिकारी ये जनता के सेवक बनके ही इन लोगों ने काम करना चाहिए. बघा, 3 वाजेपर्यंत हे सगळं अर्ज वापस घेण्याची वेळ आहे. आता 12:30 वाजलेले आहेत. मला असं वाटतं की प्रयत्न सुरू आहेत. 3 वाजेपर्यंत जवळपास पिक्चर क्लिअर होईल. संपर्कात आहात? आम्ही सगळ्यांसोबत संपर्कात आहोत आणि मला असं वाटतं की जवळपास विकास आघाडीमध्ये जवळपास सगळे विड्रॉल होतील आणि आम्ही आमोर-सामोर महायुतीच्या विरोधात लढू. जो वापस नहीं लेगा फॉर्म, उसके ऊपर कोई कार्रवाई की वो तो कार्रवाई होगी. किस तरह से? किसी को भी बख्शा नहीं जाएगा, सबके ऊपर कार्रवाई होगी. वो बंडखोर ना बने और
पार्टी के आदेश का पालन करें. रामटेक संदर्भात काय होणार आहे की सांगली पट्ट्यांसारखं मुळकांचा फॉर्म कायम राहील अशी शक्यता आहे? चर्चा चालू आहे, त्यांना विड्रॉ करायला सांगणं.